Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे, रेडी झालो आहे. मस्त नाश्ता झाला आहे. आज सकाळी रचनाने बनवले फ्रेंच टोस्ट. सो घरी सगळे गेस्ट आहेत, म्हणजे मावशा आहेत, सुवर्ण मावशी, निलिशा मावशी. सो यस, त्यांच्याबरोबर पण अमेझिंग टाइम स्पेंड करत आहोत. आणि यस, आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Good morning. So breakfast झाला आहे, आता जेवणाच्या तयारीत. आज काय स्पेशल? आपलं गिरडो, गिरड्याची भाजी, चपाती, कारल्याची भाजी. माणसं नाश्ता देते. भेटू दुपारी. चल बाय, ये लवकर. कारल्याची भाजी वेलकम. कोणाला बनायसू? उशीर झाला मला. आवडत तू नाही येते? तुला पण बोलवलं. मला नाही यायचं. नाही ये ना. कशी आहे तू? बस बस. खाली तर काय गडबड पण दिसत नाही. ती म्हणते त्यांची खिडकी आमच्या खिडकीतून दिसत पण नाही. ऊन जास्त लागतो ना. पण नेमकी बघ डेली काढून आणले ना. पाऊस आला मी पण उन्हाळ्यात सुकवते. मग ते मस्त कडक होतं. मग भाजायला नाही लागत. आमचे वैश्य समाजाचे गुरु आलेले आहेत. त्यांना आम्ही नमस्कार करायला चाललो. आता किती वर्ष झाले? नवीन वैश्यवाणी समाजाचे गुरु आलेले आहेत. हळदीपूरकर ते आमच्या गावी पण गेलेले आहेत. आमच्या घरी पण ते गेलेले आहेत देवळ्याला. चलो बाय, भेटू आपण. मावशी चालली आहे. या परत आराम करायला. शाळा नसते तर थांबले असते. छान मस्त एन्जॉय वगैरे केले त्यांनी. उद्यापासून हिचा एकदम म्हणजे आता काय एकदम फ्रेश झाले मावशी. 2 वर्षांनी आले ती मावशी. चलो बाय. हो फोन कर मला. मला काढायला मला फोन कर. मी खाली आणून देते तुला. म्हणून मी तुम्हाला बोलली ना काका तुम्ही छान आहे की तुझं मिळालं ते. थँक्यू थँक्यू. इकडे इकडे करणे असं असतं राज. अच्छा. मग आता नेक्स्ट टाइम तुम्ही त्यांना म्हणा की जाऊया. लवकरच या दोघं सुद्धा. आशिमाने खाऊ दिलाय तुझ्यासाठी. बस बस बस. मावशी हळदी कुंकूचं करंड आहे. नाहीसू आजीच्या पाया पडचं लवकर.
लाव आजीला, दोघी आजीला लाव. बापरे एवढा रागिष्ट कसा रे. एक बाई एकाच हाताने लावायचं, बाई 2-2 हाताने. बाबू एक नाहीसा एकाच हाताने लावायचं. नाही पहिले हळद लावले, आता कुंकू लावते. एकाच हाताने लावायचं. नाही सू राईट हँडनीच लावायचं. लवकरच या परत. मावशी छान वाटलं. परत लवकर या. आता वर्षाची वाट. मावशीने फुल एंटरटेन केलं. छान केलं. म्हणजे पहिले एवढ्या 8 प्रवास करून येऊन पण काय नाही स्वागत केलं. म्हणजे माझं केलं, माझ्या बरोबर माझ्या बहिणीचं केलं. त्यांचं माहेर आहे या. मला खूप छान वाटतंय. माझ्या बहिणीचं एवढा आदर करतेस ना, मला खूप छान वाटतंय. माझे तुमच्या बहिणी मला एवढं प्रेम देतात तर मावशी यायचं असं 2-3 वर्षानंतर नाही. बाहेर जाऊ 2 वर्षांनी आली ना आता. पुढच्या वर्षी नको ये मध्ये गणपती. 1 वर्षानंतर लगेच नका येऊ. मध्ये राहून तुमच्या गप्पा असेल तर मस्त वेळ. पिशवी देऊ ते वापरा करून. सो व्लॉग काय प्रॉपरली काल एंड करता नाही आलं. मावशी वगैरे गेल्या आणि मग घर एकदम अचानक परत शांत झालं. कारण पाहुणे जेव्हा येतं तेव्हा माहिती आहे ना की एक वेगळंच वातावरण असतं पूर्ण घरात. आणि मी एवढी ब्लेस्ड आहे ना. जसं माझं माहेर एवढं प्रेमळ आहे तसंच माझं सासर सुद्धा प्रेमळ आहे. सासरची प्रत्येक व्यक्ती ही प्रेमळ आहे. मग ती आईंच्या साईडचे असो म्हणजे मावशी वगैरे असो किंवा आत्या वगैरे. मला कधीच असं फील करून दिलेलं नाहीये की आम्ही सुना आहोत. एकदम आम्ही फ्रीली त्यांच्याबरोबर वागतो. फ्रीली आम्ही गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करतो. मस्ती चालू असते, मजा चालू असते. खूप साऱ्या गमती जमती होतात. हे 3 दिवस एवढे अमेझिंग गेले ना दोन्ही मावशांबरोबर. निलेश मावशी त्यांचा स्वभाव खूप वेगळा आहे. म्हणजे खूपच जॉली नेचरच्या आहेत त्या. आणि खूप मध्ये मध्ये असे जोक्स क्रॅक करत होते आणि त्यांना गप्पा मारायला खूप आवडतात. सो पूर्ण दिवस ना त्यांचं सगळं काही ना काहीतरी असे छोटे छोटेसे ते इन्सिडेंट्स सांगायचे. आधीचे सांगायचे जेव्हा ते इकडे यायचे. मग खूप सारे त्यांचे जे मेमरीज त्यांनी खूप काही जे मेमरीज क्रिएट केलेले ते सगळ्या काही गमती जमती त्या सांगत होत्या. मग अमुकची गमती जमती. मग गौरीचा फोन यायचा कॅनडावरनं. मग तिच्याबरोबर त्या गप्पा सगळं खूप मस्त गेले दिवस आणि छान वाटलं. सो प्रत्येक मुलीला जर असं सासर मिळालं तर तिच्यासाठी तो एक कधीच बर्डन नसणार आहे किंवा तिला कधीच असं एकटं फील नाही होणार. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने म्हणजे जेव्हा पण एक मुलगी लग्न करून नवीन घरात जाते तेव्हा त्या घरातल्यांनी प्रत्येकाने तिला तेवढं कम्फर्ट दिलं जायला पाहिजे. तिला असं कारण नाही बोललं तरी एक नवीन पूर्ण जग असतं. ती 20-25 वर्ष एक वेगळा एन्व्हायरमेंटमध्ये राहून तिच्या फॅमिली बरोबर ती राहते. आणि जेव्हा लग्न करून ती दुसरीकडे येते तेव्हा तिला नाही बोललं तरी खूप ॲडजस्टमेंट करायला लागतात. जेव्हा माझं जमलेलं तेव्हा मला सुद्धा असं होतं की बापरे हे कसं सगळं करतात. लग्नानंतर एवढे वर्ष कसं राहतात, कसं एवढं एकदम फ्रीली झेलप होतात, कसं काय सगळं काही हँडल करतात. पण जेव्हा लग्न झालं त्यानंतर मला कळलं की इट्स ऑल अबाउट पीपल. तिकडची लोक कशी आहेत ना त्याच्यावरती आहे. खूप लोकांना मॅरेज हा एक बर्डन वाटतो. म्हणजे लग्न करायला भीती वाटते की माणसं कसे असतील. अँड दॅट इज व्हेरी ऑब्वियस. आता आपण खूप सारे केसेस सुद्धा बघतो. एकतर जे रिसेंट लेटेस्ट एकदम चालू आहे ते म्हणजे हगवणे. वैष्णवी हगवणे तिच्याबरोबर जे काही झालं तिने लव्ह मॅरेज केलेलं. आणि ती लव्ह मॅरेज म्हणजे ती त्या मुलाला कितीतरी वर्षांपासून ओळखत होती. तिला माहीत होतं की तिचा तो होणारा नवरा आहे तो कसा आहे किंवा तो ते म्हणजे तो तिचा साथ देईल. कारण एक असतं अरेंज मॅरेजमध्ये आपल्याला माहीत नसतं बट लव्ह मॅरेजमध्ये आपल्याला माहीत असतं. पण तोच व्यक्ती जेव्हा लग्नानंतर पूर्णपणे चेंज होतो तेव्हा तिला ते किती
फील झालं असेल, तिला ते किती हर्ट झालं असेल की अरे अचानक हा माणूस कसा चेंज झाला. म्हणजे ती कोणत्या त्या स्ट्रेसमधून गेली असेल ना, ते आपण इमॅजिनसुद्धा नाही करू शकत, ज्या प्रकारे तिच्याबरोबर जे काही घडलं आहे एवढ्या वर्षांमध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक फॅमिलीने ना त्या नवीन व्यक्तीला ॲक्सेप्ट केलं जायला पाहिजे, आपल्या मुलीसारखं ट्रीट केलं जायला पाहिजे. तो जो प्रेम ती मुलगी जे एक्सपेक्ट करते त्या मुलीला ते मिळालं जायला पाहिजे. आणि अजून काय ती मागते, फक्त एक कम्फर्ट लाईफ जी ती तिच्या लग्नाच्या आधी जगत असते, तीच एक कम्फर्ट लाईफ तिला लग्नानंतर हवी असते. ती दुसरं काहीही एक्सपेक्ट करत नाही. आणि इट्स ऑल गिव्ह अँड टेक. मला असं वाटतं की जेवढं तुम्ही तिला प्रेम द्याल तेवढंच ती तुम्हाला भरभरून प्रेम देणार आहे. आणि तो एक बॅलेन्स एक लाईफ असायला पाहिजे, तरच आपण सुखी राहू शकतो. अननेसेसरी पोक करणं, अननेसेसरी खोड्या काढणं, अननेसेसरी आग लावणं, जे आजकाल खूप काही होते, जे तिच्या आयुष्यात झालं वैष्णवीच्या. खूप वाईट वाटलं जेव्हा ते सगळं काही बघितलं. सो 9 महिन्याचा मुलगा तिला आहे आणि हे तिच्याबरोबर सगळं काही घडलं. खूपच वाईट वाटलं ते सगळं काही विचार करून. आणि ते अजूनही जेव्हा ते न्यूज येतात ना तेव्हा वाईट वाटतं. सो सगळ्या फॅमिलीला फक्त मी एवढंच सांगेल की ट्राय करा आणि दोन्ही साईडनं ट्राय केलं जायला पाहिजे. एक मला असं वाटतं ह्या सगळ्यामध्ये एक लॅक ऑफ कम्युनिकेशनसुद्धा असू शकतो, किंवा एक असतं ना की पैसा, तिच्या केसमध्ये तर पैसा होता. आणि एक सॅटिस्फॅक्शन, म्हणजे मला वाटतं आपण, म्हणजे मला असं वाटतं अशा केसमध्ये ना खूप लोक सॅटिस्फाईड नाही आहेत. ते त्यांना त्यांच्या आयुष्यात जे मिळालं त्यापासून सॅटिस्फाईड नाही आहेत. मी हे जे काही बोलते ते तसं मी सुद्धा आधी हे सगळं नव्हती विचार करत, बट एका पॉईंट नंतर ना मला सुद्धा समजायला लागलं आहे की ॲक्च्युली लाईफ कशी लीड केली जायला पाहिजे. अननेसेसरी आपण सगळ्या गोष्टी जाणून बुजून करून हे सगळं काही नाही होणार आहे. रिलेशन्स जर आपल्याला जपायचे असतील तर ते दोन्ही साईडनं जपणं गरजेचं आहे. एकमेकांना स्पेस देणं गरजेचं आहे, एकमेकांवर प्रेम करणं गरजेचं आहे. मग ती सासू असो किंवा सून असो किंवा मुलगा असो, सगळ्यांनी एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ते मी माझ्या घरात बघते. तेच आम्ही फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो आमच्या व्लॉग्समध्ये. आणि मी तुम्हाला नेहमीच सांगत आली आहे, जे काही माझं रिलेशन आहे आईंबरोबर, जे काही रिलेशन आहे वहिनींबरोबर, जे काही रिलेशन आहे माझ्या मावस सासवांबरोबर, आत्ते सासू ह्यांच्याबरोबर, ह्यांचं तेच फक्त दाखवण्याचा प्रयत्न की तेवढंच सांगेल आपण आपली लाईफ चेंज करू शकतो. फक्त थोडंसं त्याला एक कामनेस आणण्याची गरज आहे. थोडं मीपणा जो आहे ना तो कमी केलं तर नक्कीच आपण आपली लाईफ आहे ती खूप छान प्रकारे लीड करू शकतो. आणि काय नाही, सो आय एम रिअली व्हेरी ब्लेस्ड की मला एवढी छान फॅमिली मिळाली आहे. मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती ते बघतातच नेहमी. मी कधीच स्ट्रेस्ड नसते एवढी, जे खूप मुली ह्या स्ट्रेसमधनं जातात की आता सासू काय बोलेल किंवा हे काय बोलेल किंवा आपण कुठे काय चुकलो तर कसं काय. जर चूक झाली तरी कसं आहे, चुकांपासूनच आपण शिकतो, तर त्याला खोदून काढून काहीच अर्थ नाही आहे. काही नाही. सो चला, हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. सो आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे. मला एक्झॅक्टली त्याला फ्रेम नाही करता येते त्या सगळ्या गोष्टींना, बट माझे जे पण मनात होतं ते माझ्या जे पण मनात होतं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. सो चलो, आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.